गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी एवढा जोरदार पाऊस सुरू होता, पण आमच्या मॅडमला आज बाल्कनीतून पाऊस बघायचा नव्हता, तर खालीच उतरायचं होतं. तिला थोडा वेळ खाली घेऊन आले. त्यानंतर घरी परत आल्यावर आमच्यासाठी छान डोसे केले आणि प्राव्यासाठी चीज डोसा बनवला. त्यासाठी डोसा बॅटर घालून एक छोटासा डोसा बनवून घेतला. त्यावर मी थोडंसं तूप घातलं, किसलेलं चीज घातलं आणि थोडंसं ऑरेगॅनो घालून छान शेकवून घेतला आणि फोल्ड केला. प्राव्याने तर खूप आवडीने खाल्ला. तुम्हीही ट्राय करून बघा, तुमच्याही बेबीला आवडेल. थोड्या वेळाने प्राव्याला आंघोळ घातली आणि आम्ही तिच्यासाठी जो हा चांदीचा चंद्र बनवलाय तो तिच्या गळ्यात घातला. आता अर्धा चंद्र गळ्यात घालण्यामागचं एकच कारण आहे की लहान मुलांना नजर लागत नाही. आता माझं नजर लागण्यावर एवढा विश्वास नाही आहे, पण भूषणचा खूप आहे, म्हणून आम्ही हा चंद्र तिच्यासाठी बनवला. थोड्या वेळाने आम्ही रेडी झालो आणि आज आम्ही तिघेच फिरायला गेलो होतो प्रियदर्शनी गार्डनमध्ये. खूप छान गार्डन होतं. भूषण खूप दिवसापासून मला म्हणत होता की चल आपण जाऊया, आणि मला वाटलं नव्हतं की एवढं छान असेल. मरीन ड्राईव्हपेक्षाही खूप छान होतं आणि तुम्ही बघू शकता की प्राव्या किती एन्जॉय करते. एवढी मजा केल्यानंतर आम्ही निघालो तिथून आणि गेलो चार्वीच्या बर्थडेसाठी. आधी तिचं औक्षण केलं आणि शिल्पाताईने आज होममेड केक बनवला होता आणि खूप छान झाला होता तो. त्यानंतर केक कटिंग झालं आणि केक कटिंग नंतर या चिल्ली पिल्लीचा डान्स सुरू झाला. प्राव्याही मस्त सगळ्यांबरोबर डान्स करत होती आणि तिला मिळालेलं हे रिटर्न गिफ्ट सारखं येऊन मला दाखवत होती. थोड्या वेळाने आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर घरी परत यायला निघालो. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.